प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हापासून मी लोणावळ्याला होते, एक गोष्ट देव माझ्याशी वारंवार बोलतोय. एक तर प्रेम आणि त्याची दया. प्रेम कोणी करावं? तुम्ही. आता झालं देवाचं प्रेम करून बरं का. त्याचं प्रेम कधी संपणार नाही तुमच्यावरून, गॅरंटी आहे. लिहून घ्या. मी नेहमी म्हणते बॉन्ड करून आणा. स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, देव माझ्यावर खूप प्रेम करतो. आमेन, आमेन. आणि ह्या हॉलमध्ये ना एक विशेष अभिषेक आहे. लास्ट 2 वीक बिफोर माझ्या घरामध्ये जरा खूप धांदळ होती, काम चालू होतं आणि मी प्रेयर रूम मध्ये जाऊ शकत नव्हती. मी खाली आले प्रेयरसाठी. द मोमेंट मी प्रेयर स्टार्ट केली, मी परमेश्वराच्या हेवी प्रेझेन्सला ह्या ठिकाणी महसूस केलं. आणि तरी आणि मी रडते. आणि एक क्षण आला, मी पूर्णपणे तुटून गेले आणि परमेश्वराला म्हटलं, काय आहे मी तुझ्याशिवाय? कोण आहे मी तुझ्याशिवाय? कोण आहे आपण प्रभूशिवाय? माती. त्याने जर त्याचा श्वास आपल्यामध्ये फुकला नसता तर आपण एक मातीचा गोळा होतो. काय होतो? किती जण बिलीव्ह करता की तुमच्यामध्ये देवाचा श्वास आहे, माणसाचा नाही? तुमचे पूर्वज काय कोण होते? कोण आहे तुमचे पूर्वज? तुम्ही बोलत नाही म्हणजे तुम्ही शंकामध्ये आहात. तुम्ही शंकेत यासाठी आहात कारण तुम्ही शास्त्र वाचत नाही. माझा पूर्वज एकच, या जगाचा सृष्टीकर्ता यहोवे. आमेन. जो अल्फा जो ओमेगा, आदि आणि अंत. आमेन. सबोपदेशक 11वा अध्याय त्याचं 1 वचन. आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. आणि तू 7-8 जणांस ते वाटून दे, कारण पृथ्वीवर काय अनिष्ट व प्रसंग येतील हे तुला ठाऊक नाही. तू आपली भाकर काय कर? भाकर पाण्यावर सोड. तू आपली भाकर कशावर टाक? पाण्यावर टाक. तू आपलं जे अन्न आहे ते कशावर सोड? पाण्यावर सोडून दे. म्हणजे पुष्कळ दिवसांनी ते तुझ्याकडे परत येईल. म्हणजे काय कर? तू आपला भरोसा देवावर सोडून दे. तू आपली कार्य देवावर सोडून दे. तू आपले विचार देवावर सोडून दे. आज परमेश्वरावर भरोसा ठेवायला थोडंसं कठीण जाऊ शकतं, कारण परिस्थिती तशी नाहीये की तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवू शकता. कळलं तुम्हाला? चांगल्या परिस्थितीत, भरभराटीच्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळं उत्तम चाललंय तेव्हा देवावर भरोसा ठेवायला जास्त जड जात नाही, बरोबर? पण जेव्हा सगळं काही मनाव्यतिरिक्त आहे, सगळं काही तुम्ही ठरवल्या व्यतिरिक्त चाललंय, कोणतीच परिस्थिती तुमच्या हातामध्ये नाहीये, तेव्हा मात्र तू आपली भाकर पाण्यावर सोडून दे. किती जण हे करता? आमेन. आपले अन्न जलाशयावर सोडून दे, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. तू 7-8 जणांस ते वाटून दे, कारण पृथ्वीवर काय अरिष्ट व प्रसंग येतील हे तुला ठाऊक नाही. इतरांची मदत कर. तुला माहिती नाही कधी काय होईल, कधी कोणता प्रसंग येईल, कधी कोणत्या गोष्टी होतील, तुला माहिती नाही. चला तर मग विषयाकडे वळूया. हालेलुया. स्तोत्रसंहिता 118:8. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे कितीतरी बरे आहे. आमेन. पुन्हा काढूया नीतिसूत्र 3:5-6.
तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. म्हणा, अगदी मनापासून. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. खरा नम्र व्यक्ती परमेश्वरावर भाव ठेवतो. खरा नम्र व्यक्ती देवावर भरोसा ठेवतो प्रत्येक सिच्युएशन मध्ये. खरा नम्र व्यक्ती परमेश्वराची प्रार्थना करतो. खरा नम्र व्यक्ती नम्रतेने परमेश्वराजवळ जातो. तो अजिबात नम्र नाही जो आठवडाभर प्रार्थना करत नाही. तो नम्र नाहीये, तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहे. समजतंय? कोणतंही प्रतिबिंब न पाहता तू आपली भाकर सोडून दे, पण तू प्रतिबिंब पाहतो आणि तोंडातली सुद्धा टाकून देतो. काय तुला डोळ्याने दिसलं पाहिजे की नाही मी जे करतोय ते कसं आहे, मला लाभदायक आहे. पण देवाच्या नजरेत तसं नाहीये. आमेन, आमेन. खरा विश्वासणारा पूर्ण आंधळेपणाने देवावर विश्वास ठेवतो. तो निश्चिंत होऊन आपली भाकर पाण्यावर टाकून देतो. पण काही लोक लिहिलेले तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. म्हणजे काही लोक आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहतात. तुम्हाला माहिती, तुमचं दशवांश देणं म्हणजे पाण्यावर भाकर टाकणं. पण काही लोक आहे, कुत्र पाहिल्याशिवाय आम्ही भाकर टाकणार, समोरून भाकर दिसल्याशिवाय आम्ही भाकर टाकणार नाही. पण तुला माहिती नाही, जेव्हा तू समोर पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये जेव्हा तू पाहतोय, खरा तर तो तूच आहेस. तिथून काही नाही मिळणार आहे तुला. पण काही लोक जे स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहतात ते कधीच अशा कृती करत नाही. त्यांना असं काय वाटतं की जर देवाला दिलं तर कमी होईल, जर परमेश्वरासाठी काहीतरी केलं तर कमी होईल. पण तसं नाहीये. तू आपल्या अगदी मनापासून देवावर भाव ठेव. अगदी मनापासून. जेव्हा नाओमी आणि रूथ ह्या दोघींचं जर आपण नातं पाहिलं, काय होतं नाओमीकडे? शून्य. नवरा मेला, मुलं मेली, काही नव्हतं तिच्याकडे. पण रूथनी आपली भाकर पाण्यावर टाकली. रूथनी काय केलं? आपली भाकर पाण्यावर टाकली, आपला विश्वास देवावर सोडला. आमेन. आणि ती नाओमी बरोबर निघाली. कशासाठी निघाली? फक्त तिचा देव तिच्या बरोबर होता म्हणून. तिला इस्रायलाला जायचं होतं, तिला इस्रायली लोकांना भेट करायची होती, कारण ती मोवाबीन होती. तिने यहोवा देवाचा असा एक्सपिरियन्स घेतला नव्हता. खूप लोक आहे ज्यांना प्रभू येशूचा अजून एक्सपिरियन्स आलेला नाहीये. पण आता वेळ आहे, तुझी भाकर पाण्यावर सोड, म्हणजे तुला एक्सपिरियन्स येईल. आमेन, आमेन. आपण पण मोवाबाचेच होतो, देवाला न ओळखणारे. कुठून तरी नाओमी दिसली असेल. कधी असं पाहिलं का खूप श्रीमंतांनी येशू प्रभूचा सुसमाचार दिला तुम्हाला? तसं नाही होत. एखादी झोपडपट्टीची बाई येते, एखादा तुम्हाला बाहेर बिगारी काम करणारा माणूस भेटल आणि तो काय म्हणाल? मी प्रार्थनेला जातो, तू पण प्रार्थनेला ये, तुझी बायको बरी होईल, तुझा मुलगा बरा होईल. असं कामावर भेटतो ना, हो की नाही? कोणी करोडपती आला का तुम्हाला आजपर्यंत सुसमाचार घेऊन? येतील येशूच्या नावात, येतील. आमेन. लखपती, करोडपती, नामांकित लोक, राजनीतिक लोक, कारण देव लागत नाही असं होणार नाही. प्रत्येकाला देव लागल. प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जाईल. प्रत्येक मुख येशू प्रभू आहे हे कबूल करेल. आमेन. असं होणार नाहीये प्रियांनो. परमेश्वराने अभिवचन दिलंय. तुम्ही असं समजू नका प्रभू हे लोक सुटतील का,
ते लोक सुटतील का? नाही नाही नाही. पण कोणी ना कोणी नाओमी म्हणून तुमच्या जीवनात आलीच असेल. तर हे नाही म्हणायचं तिला तुझाच नवरा मेलेला, तूच विधवा, तुझे पोरं मेले, तू काय येशू बद्दल सांगती? पहिले जाय तुझं घर बघ, पहिले जाय तू तुझं रिश्ते नाते नीट सांभाळ. मग तुझा देव जर जिवंत होता तर तुझ्या जीवनामध्ये अशा परेशानी का आल्या ते नका विचारू. एवढं सगळं नाओमीचं जाऊन पण हिने देवाचं सानिध्य सोडलं नाही. काहीतरी असेल की नाही हिच्या देवामध्ये, हा विचार करा. काय गंमत आहे या परमेश्वरामध्ये की या लोकांचं सगळं हिसकून घेतलं जातं, पण हे देवाचं सत्व आणि तत्व मात्र सोडत नाही. हालेलुया. आणि त्याच रूतने आपली भाकर पाण्यावर सोडून दिली आणि म्हटली, बाई तुझे लोक ते, तुझं घराणं ते, तू जाशील तिथे, तुझा देव तो. खरं तिचा देव तो होता का? ती मोआबीन होती. तिचा परमेश्वर तो नव्हता जो नाओमीचा परमेश्वर होता. पण देव जीवनामध्ये प्रत्येकाला संधी देतो. कशाची? कम टू मी, माझ्याकडे ये. म्हणजे प्रेम काय असतं मी तुला दाखवेन. रूथ गेली ना, तिच्या माग माग त्या दोघींना खायला नव्हतं. 2 स्त्रिया, आजच्या स्त्रिया तरी जरा भक्कम आहेत. नवऱ्यानी लाथाळलं तर आपल्या काय म्हणता ना स्वाभिमानावर टिकून कामं करतात, राहतात, मोठ्या मोठ्या पदावर जातात. देवाच्या नवथ्या त्या दोघी जणी, दोघी विधवा. आमेन. पण ती गेली, नाओमी गेली, रूथ गेली, परत यरुशलेम मध्ये त्या गेल्या. आणि रूथ आता सारवा गोळा करू लागली. काय? पहिले पूर्वी इस्रायली लोकांमध्ये थोडा थोडा धान्य ठेवलं जायचं गरिबांसाठी. सगळं शेत तू नांगरून घे आणि विकून दे किंवा घरी घेऊन जा, अशी रीत पहिले नव्हती. जसं तुम्ही आता करता ना, 20,000 पगार अख्खा खाल्ला. पहिले तसं नव्हतं. त्याच्यामधून देवाचं वेगळं काढलं जायचं, गरिबांचं वेगळं काढलं जायचं, धन्यवादाचं दान वेगळं काढलं जायचं. तरी ते लोक ब्लेस राहायचे. आमेन. आणि काय झालं? नाओमीने रूथला सारवा गोळा करायला पाठवलं. रूथ गेली, सारवा गोळा करत होती. करता 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 तिला बोआज भेटला, है ना. आणि बोआजनी थोडी दिलगिरी दाखवली आणि तिला म्हटलं थोडं जास्त घेऊन जाय तू. तिला जेव्हा कळालं की रूथ नाओमी बरोबर किती चांगली वागतीये, किती विश्वासाने ती तिच्या मागे आली. मोआबीन असून सुद्धा तिने नाओमी बरोबर भलाई केली. तिने नाओमीला सोडलं नाही, नाओमीला धरून राहिली. आमेन. समजतंय का? तिने सोडलं नाही. आज आपण देवाला सोडून देतो. मी काय येऊ तुझ्या मागे सारवा गोळा करायला का भीक मागायला? देवाला आशीर्वाद द्यायचा तर बिना प्रार्थनेचाच द्यावा त्यांनी. मग मला देवाला आशीर्वाद द्यायचा तर बिना स्तुतीचा द्यावा. नाही होत असं. कामावर गेला नाही आणि पगार कसा येईल तुला? होईल का असं? आपली भाकर पाण्यावर टाक. तुम्हाला भीती वाटते आपली भाकर पाण्यावर टाकायला, तुम्हाला भीती वाटते देवावर भरोसा ठेवायला, तुम्हाला भीती वाटते 4 चौघात देवाचा आदर करायला. तू जर 4 चौघात देवाला नाकारलं, स्वर्गात तुला पण देव नाकारेल. तू जर 4 चौघात तुझ्या देवाला, हा येशू माझा प्रभू आहे,
काय मारतो? थोबाडीत मारतो, मारून टाकतो, टाक. हालेलुया. कारण पूर्ण विश्वास आहे, आता जरी माझा प्राण गेला तरी माझा येशू माझ्यासाठी घेऊन जायला मला तयार आहे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा देवावर भरोसा ठेवणे कितीतरी चांगला आहे. पण ह्या उलट लोक म्हणतात देवाला आपण नंतर पाहू, देवाशी आपण नंतर बोलू, पहिले आपण माणसावर भरोसा ठेवू, पहिले माणसाशी बोलून बघू. पण खरे विश्वासणारे ते जे देवावर भरोसा ठेवतात, खरे विश्वासणारे ते जे आपली भाकर पाण्यावर सोडतात. विसरले का हो तुम्ही? का झोपा बिपा लागल्या, लाडू चकल्या खाऊन सुस्त झाले का? शेजारच्याला म्हणा, लाडू चकल्या खाऊन सुस्त झाला का? म्हणा, पास्टर आम्ही ऐकत आहोत. तुम्ही कोण आहे? देवाची लेकरं नाही. आता आध्यात्मिक जा. ब्राइड म्हणा, दुल्हन आहे की नाही? दुल्हा आने वाला है की नहीं? येशू आएगा की नहीं? काय तयारी करतोय? मी मागं पण बोलले होते, चंगी तयारी चालू आहे नवरीला घेऊन जायची. आमेन. कितीतरी वर्ष झाले असं लिहिलेलं आहे, मी जातो आणि तयारी करतो, तुझ्यासाठी घर बीर बनवतो. कोण बोललाय? ह्या पृथ्वीवर तुम्हाला घर मिळो नाही मिळो, काळजी करू नका. तुमचं या जगात कोणी बनवू शकलं नाही असं घर स्वर्गात बनतंय. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपलं घर या पृथ्वीवर बनलं नाही तर येशू काय बोलला? मी चाललोय, मी तुमच्यासाठी घर बनवायला चाललोय. आणि तो असं बोलला, वर जर जागा नसत्या तर मी तुम्हाला बोललो पण नसतो. जो जिथला रहिवासी आहे त्याला माहिती आहे तिथं काय आणि काय नाहीये. मी जर या एरियाची रहिवासी तर मला माहिती माझ्या बाजूला किती प्लॉट पडले, माझ्या समोर किती प्लॉट आहे, तो कोणाचा आहे, कोणाच्या नावावर आहे, कोणता रस्ता कुठून जातो. तर येशू बोलला, मी स्वर्गात चाललोय आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करतो, घर बांधतो. आणि जर तसं नसतं तर मी तुम्हाला तसं बोललो पण नसतो. येशू स्वर्गाचा रहिवासी होता, कारण त्याला माहिती तिथं किती जागा आहे, तिथं काय होतं, तिथं काय घडतं. आणि तो तुम्हाला असं लिहिलंय, खचित खचित सांगतो. येशूने कधी असं केलं असेल का? नाही. तुम्हाला काय माहिती? जरा जवळ जाऊन भेटायचं त्याला. कसं लक्ष नाही दिलं काय? तुला खचित सांगतो, तुझ्यासाठी जागा तयार करून ठेवतो. आमेन. पण तू आपली भाकर पाण्यावर टाक, आपला विश्वास तू देवावर ठेव. जे विश्वासाला साधेल ते योग्य ते असं तू परमेश्वराच्या राज्यात कर. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. सगळ्यात घाण स्वभाव, सगळ्यात घाण गोष्ट ती म्हणजे स्वतःची बुद्धी चालवणं. देवाला बिवाला काही विचारायचं नाही. देव स्वर्गात आहे असं समजू नको. देव तुझ्या हृदयात आहे आणि त्याला जर तू प्रथम स्थान दिलं नाही तर ह्या पृथ्वीवर तू जे पण काही करशील त्याने तुला समाधान मिळणार नाही. सगळं मिळेल तुला. होऊ शकतं काही लोकांना घरं मिळतील, गाड्या मिळतील, पण समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही. उदाळू पुत्राच्या लाईफ मध्ये त्यांनी सगळं पाहिलं. मुलगी पाहिली, ऐश्वर्याम पाहिलं, दारू पिऊन पाहिली, गटारीत लोळून पाहिलं. ना काही लोकांना लोळ वाटतं, म्हणजे बघतो बा करून. समजतंय तुम्हाला? उदाळू पुत्राने काय केलं? बॅग भरली आपली पैशाची. किती लोकांना वाटतं, प्रभू मला रस्त्यात चालता चालता एक बॅग भेटू दे ज्याच्यात गच्च पैसे भरलेले असतील. किती लोकांना असं वाटतं?
नंतर त्याने पण अशी पैशाची बॅग घेतली, बापाची जी अर्धी संपत्ती होती तो घेऊन निघून गेला, जी त्याच्या वाटेची होती. काय केलं त्याने? बरंच काय काय लिहिलेलं आहे है ना. मित्रांबरोबर राहायला, अय्याशी केली, मनासारखं केलं. म्हणा मनासारखं. देवाचे लोक कधीच मनासारखं वागत नाही. मन जे म्हणल ते करायचं. सगळ्यात पहिले जर तुला काय करायचं ते आपल्या मनाचं रक्षण कर. आमेन. त्यांनी सगळं मनासारखं केलं. पोरी फिरवल्या. आज जवानांना वाटतं ना, 2 वर्ष डेटिंग करतो, 3ऱ्या वर्षी लग्न करतो, 3 वर्ष डेटिंग करतो, 4थ्या वर्षी लग्न करतो. लग्न करल तर तुझ्याशीच करल, मग कोणाशीच नाही करणार, नाहीतर कोणाशी नाही करणार. बरं लग्न झालंच आहे आणि तू जर डिवोर्स घेतला तर परत मी पुन्हा लग्नच करणार नाही. हे सगळे जे फालतूगिरीचे वादे आहेत ना, हे देवासमोर खूप शून्य आणि घाणेरडे आहेत. त्याने पण असे वादे बिदे केले, एकानंतर एक घेतली, फिरवल्या. जोपर्यंत त्याच्या बॅगीमध्ये पैसा होता तोपर्यंत त्याच्या मागे मुली पण होत्या, मित्र पण होते. तुम्हाला काय वाटतं, तुमचे मित्र तुमच्यावर खूप प्रेम करता का? तुमचे मित्र तुमच्या मागे मागे काय येत आहे? कुछ तो मिल रहा है उन्हें, काहीतरी भेटतंय त्यांना. मित्र असा असावा जो आपल्यासाठी प्राण देईल. मित्र असा असावा जो आपल्यासाठी सगळं काही करायला तयार असेल. आमेन. पण ह्या जगाचे मित्र कसे भेटतील? खूप फ्रेंड 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 कसे भेटतील मित्र? तसेच त्या उदाळू पुत्राचे मित्र पण स्वार्थी होते. तोपर्यंतच त्याच्या बरोबर राहिले जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता. किती जणांचा हा अनुभव आहे? जोपर्यंत तुमचं सगळ्यात चांगलं चाललंय, सगळ्यात पहिले ते तुमच्या दाराशी असतील. पण ज्या दिवशी तुम्ही सगळ्यात वाईट परिस्थितीत पडाल, ज्या दिवशी तुम्ही रडाल, लवकर तुमचे फोन पण उचलणार नाही, कारण त्यांना माहिती आहे हा पहिले माझ्याकडेच येईल. हालेलुया. एक गीत आहे, प्रत्येक आसवाची भाषा येशूला कळते. म्हणा, प्रत्येक आसवाची भाषा. टीयर्स इतके मौल्यवान आहे ना, हे देवाला माहिती आहे. तो आपले टीयर्स, आपले एक एक पडणारा अश्रू तो बुदलीत भरून ठेवतो, कधीच व्यर्थ घालवत नाही. आमेन. निघून गेले हो त्याला सगळे सोडून. पोरी गेल्या, आय लव्ह यू, आय मिस यू असे म्हणणाऱ्या पोरी पण त्याला सोडून निघून गेल्या. ना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याला काय माहिती, चकणी होती ती बघायची तुझ्याकडे, पण तिची नजर पैशाकडे होती. तुला वाटायचं ती माझ्याकडेच बघतीये आणि ती म्हणायची आय कांट लिव्ह विदाउट यू. खरं तर ती पैशाला म्हणायची, तुला वाटायचं ती मलाच म्हणायची. गेले सगळे चकणे लोक त्याला सोडून. त्याला वाटायचं ते मला पाहताय, पण ते त्याच्या बॅगीकडे पाहायचे. शेवटी मग त्यांनी काम शोधलं. काम कसं शोधलं? जेव्हा तुम्ही देवावर भरोसा ठेवत नाही, जेव्हा तुम्ही सगळं काही सोडून निघून जाता, तेव्हा काय होतं? असं काम भेटतं जे काम सुद्धा आपल्याला अवकात दाखवतं. तू जर शिक्षित आहेस, तू चांगला आहे, तुला इंग्लिश बोलता येतं, तर तू एखाद्या कंपनीत मॅनेजर राहशील. पण तुला जर सुशिक्षित नाहीये, तुझं बोलणं व्यवस्थित नाहीये, तुला कॉन्फिडन्स नाहीये तुझ्यामध्ये, तर तू एखादा शिपाई किंवा काहीतरी काम, दुसरे काम करशील. बरोबर? जग पण पाहतं ना, काय कसं आहे तुमचं, काय करू शकता तुम्ही, काय येतं तुम्हाला, तुमचा दाखवा, तुमचे फाईल दाखवा, तुमचा बायोडाटा दाखवा, तुमचं शिक्षण दाखवा. त्याच अकॉर्डिंग तुम्हाला ह्या पृथ्वीवर कामं मिळतात, हो की नाही? का नाही, मी तुमच्यावर लय प्रेम करतो, तुला येत जात काही नाही, तुला तो बँकेचा मॅनेजर बनवल. तर म्हणून मी कशाला घाटात जाऊ याच्यामुळं? हा का माझा घरचा लागून चालला?
आमेन. आणि त्याला काय मिळालं? डुकरांची चरवाही करण्याचं काम. प्रियानो, जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीवर अवलंबून राहता आणि देवावर भरोसा ठेवत नाही, तुम्ही आध्यात्मिक डुकरांना चारणारे बनता. म्हणजे पहिले तुम्ही होते परमेश्वराच्या राज्यामध्ये एकदम नीटनेटके, पण आता तुम्ही काय करताय? डुकरांची चरवाई. म्हणजे काय? तू फक्त कामात आहे, तू प्रार्थनेत नाही, पित्यापासून तू लांब आहे, पित्याच्या घरापासून तू लांब आहे, रिस्पेक्ट गमावलाय, आदर गमावलाय, सगळं गमावलाय तू. का? स्वतःची बुद्धी वापरून तू तुझी नाव फोडून घेतली. आमेन. आणि मग मी कोणाशी तरी बोलते बर का, देव तुझ्याशी बोलतोय. आणि डुकरांची चरवाही करता करता त्याला भूक लागली आणि कळत न कळत तो पण डुकरांचं जेवण जेवायला लागला. येशू बोलला, मी जीवनाची भाकर आहे. म्हणजे आपली बुद्धी चालवतात ते जगाची भाकर खातात. जगाची भाकर डुकरांना टाकली जाणारी भाकर आहे. ते जे जेवण आहे ते तुमच्यासाठी नाहीये. जगिक अन्न, मी स्पिरिच्युअल गोष्टी बोलते, जगिक अन्न हे डुकरांसाठी आहे. देवाच्या लेकरांसाठी स्वर्गीय भाकर ठेवलेली असते. आमेन, आमेन. आणि जेव्हा त्याला कळालं ना, काय केलं? मी चुकलो. ते कळणं खूप महत्वाचं आहे. आणि ते कधी कळतं? मी चुकलो, आय वॉज रॉंग, आय एम रॉंग. कधी समजल? जेव्हा तुझी आतली वृत्ती नम्र असेल. नम्र व्यक्ती कधीच देवावर भरोसा ठेवत नाही. तुम्हाला तुमच्या जॉबवर, तुमच्या बिझनेसवर, तुमच्या दिसण्यावर, तुमच्या हसण्यावर, पर्सनॅलिटीवर, तुमच्या नातेवाईकांवर भरोसा असेल, पण खरा शहाणा मनुष्याचं जी वृत्ती आहे ती ही की तो आपली भाकर पाण्यावर टाकतो, म्हणजे ती काही महिन्यांनी फिरून तुझ्याकडे येईल. म्हणजे तो आपला भरोसा देवावर टाकतो. आज जर काही करायची गरज आहे ना तुला, तर आपली भाकर पाण्यावर सोड, आपला भरोसा देवावर टाक. आज जर हे वचन तुम्हाला आलं, माझा भरोसा मी देवावर टाकू, हे का मला आज देतोय परमेश्वर? कुठंतरी अति जास्त बुद्धी लावली तू तुझी, म्हणून आज हे वचन तुझ्याकडे आलं. आमेन. ज्याने अति जास्त बुद्धी वापरली त्यांचा नाश झाला. तुझे मार्ग आणि देवाचे मार्ग काय आहेत? वेगळे आहेत. तुझी बघण्याची पद्धत आणि देवाच्या बघण्याची पद्धत वेगळी आहे. तू चार चौघात काय हे देव नाही पाहते बर का. मी कशी आहे चार चौघामध्ये हे परमेश्वर पाहत नाही. तू खूप होली दिसू शकतोस, हात उभारून तू आराधना करू शकते, तुझं चार चौघांमध्ये ताठ माने नाही आहे ना, इट्स ओके, इट्स नॉर्मल. पण तू किती नम्रतेने देवाजवळ जातोय आणि प्रार्थना करतोय, तू किती अश्रू ढाळतोय. काही लोकांना वाटतं अश्रू ढाळणं म्हणजे कमजोरी आहे. जो मरतो तो रडतो. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. ते खाऊ नको जे जगिक आहे. मी भाजीपोळीची गोष्ट नाही करत आहे, मी आध्यात्मिक जीवनाची गोष्ट करते. त्या गोष्टींवर आपला भरोसा टाकू नको. हा मला पुढे नेईल, ही मला पुढे नेईल, हा मला साथ देईल, ह्याच्यामुळे मी आहे, त्याच्यामुळे मी आहे, ह्याच्यामुळे असं होईल, थोड्या दिवसांनी मी परमेश्वराजवळ जाईल, थोड्या दिवसांनी मी बघल, मला अजून अनुभव हवा आहे देवा तुझा. देव तुला अनुभव देईल. पहिले तू तुझी भाकर पाण्यावर टाक. देवाचे अनुभव तुला घडतील, अद्भुत रीतीने घडतील. पहिले तू आपला भरोसा देवावर टाक. आमेन. समजतंय का? समजतंय का? जो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो तो देवाच्या योग्य नाहीये. आमेन.
त्याची सगळी बुद्धी वापरून झाल्यावर त्याने देवाची आठवण केली, त्याने आपल्या बापाची आठवण केली आणि तो परत घरी यायला निघाला. आमेन. ही तर दया झाली परमेश्वराची, ही तर कृपा झाली. नामान कोडीच्या लाईफ मध्ये काय होतं? तो आपल्या बुद्धीवर अवलंबून राहणारा मनुष्य होता. पण त्याच्या घरची जी मोलकरीण होती ती म्हटली, एकदा माझ्या देवाला जाऊन भेट द्या, यरुशलेमला जा, आमच्या अलीशाला भेट द्या. आणि देवा अलीशा तिथला प्रॉफिट होता. नामान कसा? प्रतिष्ठित, श्रीमंत. मी म्हंटल ना, कधीच तुम्हाला श्रीमंत माणूस सुसमाचार द्यायला भेटत नाही. का नाही भेटत? ते आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतात. पण नाओमी सारखे तुमच्याकडे प्रभू येशूला घेऊन येतील, त्यांचा स्वीकार करा. तशीच नामानाच्या घरची जी मोलकरीण छोटीशी मुलगी होती, तिने नामानाला सांगितलं, तुझा कोड मला पाहत नाही रे. तर नामानाने म्हटलं असतं, जर तुझा परमेश्वर एवढा ग्रेट आहे, मग तुला माझ्या जागी का नाही ठेवलं? प्रधान, अधिपती, प्रतिष्ठित. विचार करा, तो प्रधान होता, तो अधिपती होता, तो प्रतिष्ठित होता, त्याच्याकडे पैसे होते, पण तो समाधानी नव्हता. ही बिचारी नोकरी नव्हती, गुलाम होती, पण ती किती समाधानी होती. का? कारण तिच्याकडे देव होता. कितना महान परमेश्वर. आमेन. तिने काय केलं? नामान कोडीला सांगितलं, जा अलीशाला भेट, तो तुझे कोड बरे करील. आमचा देव लय महान आहे. कधीच तुमच्या छोट्या परिस्थितीला घाबरून जाऊ नका किंवा त्याला कमी समजू नका. माझी आई जेव्हा सुसमाचार द्यायची, माझे वडील जेव्हा सुसमाचार द्यायचे, सेवकायला जायचे, तेव्हा खरं तर आमच्या घरात काही खायला नसायचं, पण एक समाधान आमच्या जीवनामध्ये होतं की येशू आम्हाला मिळाला. मग झोपडपट्टीत जाणार, काय काय जाणार. एक तर असं घर भेटलं, खूप असं हवन केलं त्यांनी आणि म्हणे, तुझा परमेश्वर खरा का माझा परमेश्वर खरा हे बघू म्हणे. मी इकडं माझं मंत्र म्हणतो, तू तुझं मंत्र म्हण. आणि तेव्हा मम्मी पप्पा नवीन विश्वासणारे सेवकाईला जायचे, लीडर होते चर्चचे. किती चर्चचे लीडर हाऊस ग्रुप घ्यायला जातात नवीन लोकांकडं. जेव्हा तुम्ही ते करत नाही, तुम्ही लीडर नाही. ते सुसमाचाराला जायचे, घरोघरी जायचे, झोपडपट्ट्यांमध्ये जायचे. माझी मम्मी थोडी हेल्दी होती, तिच्या मांडीला मांडी साळायची जेव्हा ती पायी किलोमीटर पर्यंत जायची. आमेन. तिथं मध्ये हवन सुरू होतं. मम्मी पप्पा नवीन काय वचन तरी काय बोलू आता देवा, चल बाबा तू तुझं सुरू करते. आणि त्याचं सगळं सुरू केलं, काय काय टाकत होता. आणि इकडे मम्मी पप्पांनी अन्य भाषा सुरू केली. काय करायचं समजत नाही ना, तेव्हा अन्य भाषेत बोला. मी तुम्हाला सांगते, चांगल्यातला चांगला शैतान येडावून निघून जाईल. नंतर तो म्हणाला, हे जे पण काही तू बोलतोय प्लीज बंद कर. यांनी अजून जोरात सुरू केली, अजून जोरात टंग्स मध्ये प्रेयर करणं सुरू केलं. हालेलुया. जोरदार टाळ्या प्रभू येशूसाठी. प्रभू येशूसाठी तरी जोरदार वाजवत जा. आणि मग त्या हवन करणाऱ्याला काहीच सुचलं नाही. आमेन. तसा नामान कोडीला पण काही सुचत नव्हतं. मी एवढा पैशावाला आहे, 4 लोक मला गल्लीत नमन करतात, बाजारात माझा रुतबा आहे, आणि या झाडू मारणाऱ्या पोडीकर काय बरं, ही म्हणती अलीशाकडे जा, आणि तिकडे तुझा चमत्कार आहे. पण हा कसा होता? थोडा धीट होता. तुम्हाला कसं माहिती हो पास्टर नामान कोडी धीट होता? आत्म्यात मी त्याच्या समोर उभी आहे. तो स्वतःच्या बुद्धीवर चालणारा होता. काही लोकांमध्ये खूप घमंड असतो.
देव पण महान आहे. लोकांचा घमंड कसा तोडायचा त्याला पण जमतं. आमेन. त्याच्यामध्ये होता. रस्त्याने चालायचा तो घमंडी होता. अरे माझ्यासारखा मीच. बाजारात जायचा तो घमंडी होता. ताठ मानेने जायचा. पण जेव्हा तो स्वतःला आरशात पाहायचा तेव्हा मात्र तो समाधानी नव्हता. तेव्हा मात्र कुठेतरी त्याच्या लाईफ मध्ये त्याला कमी जाणवायची. आणि मग त्याने खूप काही केलं असेल बरं का. अश्रोष देवी म्हणू नका, काही म्हणू नका, बायबलमध्ये अनेक गोष्टींचे नाव दिलेले आहेत. त्याने सगळं केलं, त्याला असर मिळाला नाही. शेवटी एक यरुशलेमची, इस्रायलची छोटीशी मुलगी. किती लोक झाडू मारण्याचं काम करतात, भांडी धुण्याचं काम करतात. तुम्ही हात उचला, तुम्ही लाजू नका, तुम्ही लाजू नका. देवाचं प्रेम कमी होत नाही. हालेलुया. मी म्हशी वळल्यात, दूध विकलंय. माझ्या आजीच्या इथं दही विकली, 3 रुपये पावशर, 3ची अर्धा, 5ची लिटर. करायची मी ते. किती कामं केली असतील आपण सगळ्यांनी. काय काय ना काही केलंच असेल की नाही. कामाला लाजायचं नाही. प्रभूला धन्यवाद. प्रमोशन झालं माझं. आज मेंढर चरवते. काम तेच आहे, वेतन लय मोठं आहे. जे चारणारे लोक आहेत ना त्यांना देव जरा विशेष प्रेम करतो बरं का. दावीद पण बिचारा मेंढरच वळत होता. हालेलुया. आठवताना छान छान गोष्टी आठवता. प्रभू मध्ये आल्यानंतर बरेच त्रासाला आम्ही तोंड दिला, पण समाधानी होतो. अजूनही आहे. सगळं घ्या काढून, है ना. येशू आहे, सब आएगा. सगळं नेलं तरी परत सगळं येईल. आमेन. कुठे होते मी. नामान. संपवूया आपण. धीट होता तो, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणारा. शेवटी ती झाडू मारणारी बायकोकडे गेली आणि म्हटली, प्लीज त्यांना सांगा ना मालकाला जाऊन आमच्या अलिशाला भेटायला. ती बोलली, जा. धीट, किती धीट असले तरी आपल्या बायकोचं ऐकतात, है ना. सांगितले, तो गेला. सोनं रुपये कसा, मी कोणीतरी मोठा आहे म्हणून दाखवायला खूप काहीतरी दानं बिनं घेतले आणि अलिशाच्या तंबूजवळ गेला. आणि मग सेवक लोक गेले आणि म्हटले, आमचे सरकार आलेत, छोटीशी प्रार्थना करून द्या. अलिशा म्हणाला, तुझ्या सरकारला सांग कुठं डुबकी मार. नदीचं नाव तो त्याला भेटलाच नाही. त्या धीट माणसाला जो खूप दान दशवंश घेऊन आला होता. आता मी प्रेयर मध्ये मला कोणी म्हटलं ना की पास्टर खाली एक व्यक्ती आलाय तुमच्यासाठी 5 लाख रुपये घेऊन, त्याला भेटा तुम्ही. मी काय करेल मला माहिती नाही. मी नक्कीच माझी प्रेयर नाही बुडवणार. आले पण असतील, गेले पण असतील. आमेन. तर अलिशा म्हणाला की त्याला पाठवून दे तिथं यर्दन मध्ये आणि सांग 7 वेळा डुबकी माराल. तो त्याच्याशी बोलला सुद्धा नाही. सेवकाशी बोलून तिकडं पाठवलं. आणि काही लोक दुःखीत होतात, पास्टर आमच्याशी बोलत नाही. पास्टरला सध्यालाही मास चढलाय वाटतं. एलिशाला असंच वाटलं. आपलं नामान कोडीला असंच वाटलं.
लईच माझेल दिसतोय हा. माझ्या इथं काय चांगल्या चांगल्या नद्या नाही का? ते स्वच्छ नद्या आहेत माझ्या, तिकडे जाऊन डुबकी मारल मी. काही लोकांना असं वाटतं आता हे काय नवीनच, पास्टरची अपॉइंटमेंटच घ्या. पास्टर फोन पण नाही उचलत, ऑफिसचा नंबर देता आम्हाला, पर्सनल नंबर मागितला तर. असं करू नका. तुमचे सगळे प्रेयर रिक्वेस्ट मी किती लांब असले मला फॉरवर्ड होतात आणि मी त्याच्यावर प्रेयर करते. कळतंय का? नामानाला असंच वाटलं, पण आम्ही नामान नाही. हा, नामान थोडा चिडला, जरा गोंधळच घातला त्यांनी त्या ठिकाणी. काय गोंधळ घातला? हे काय, माझ्या तिथं जाऊन मी डुबक्या मारील ना. हा अतिशहाणपणा. ही त्याला इच्छा नव्हती आपली भाकर पाण्यावर टाकायची, त्याची मर्जी नव्हती ती. तो म्हटला मी माझ्या नदीकडे जाईल, माझ्या तिथे जाईल, छान छान नद्या आहे तिथे डुबक्या मारील. हा अलिशा मला मधल्या मध्ये खुर्चीवर बसून सांगतोय जाऊन नामानाला सांगा 7 वेळा यर्दन नदीत डुबकी मारा. मग कोणीतरी त्याला समजवलं, जसं चर्चचे लोक समजवतात, जाऊ द्या ना, तुम्हाला माहिती पास्टर थकता, त्यांना हे असतं ते असतं. असं काही लोकांनी नामानाला समजवलं. चिडणारे कोण लोक असतात? जे इथून खूप प्रतिष्ठित असतात ना, आतून अति प्रार्थना करणारे, स्वतःला अति बायबलचे टॉपर समजणारे, ते लोक इथून चिडतात. पण त्याला सैनिकांनी समजवलं, किती अवघड काम सांगितले, 7 वेळा जाऊन फक्त डुबकीस्त मारायला सांगितले, करून घ्या. ठीक आहे. मांडला कितीतरी वेळानी, अर्धा पाऊण तास घालवला बरं का त्याच्यात त्यांनी. तुम्हाला कसं काय माहिती? मी पाहते ते. आमेन. गेला, पहिल्यांदा डुबकी मारली, म्हणा काय नाही झालं. दुसऱ्यांदा डुबकी मारली, शेवटी त्याने आपली भाकर पाण्यावर सोडली. काय झाली? फिरून त्याच्याकडे आली आणि तो शुद्ध झाला. त्याने आपला भरोसा देवावर टाकला. आमेन. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर देवावर भरोसा ठेव. आपली भाकर पाण्यावर टाक, कारण तुझे मार्ग आणि देवाचे मार्ग डिफरंट आहेत. तू जे विचार करतो त्यावेळी देव विचार करत नाही. आमेन. काही क्षण आपण आपले डोळे बंद ठेवू.